श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अरे हे काय तर कांदे पोहे सगळ्यांनाच येतात माहिती आहे मला. तरीही आपण एकदा बघणार आहोत कांदा पोह्यांची रेसिपी. मऊ मऊ लुसलुशीत आणि चविष्ट असे कांदे पोहे जे सगळ्यांनाच आवडतात. तुम्हालाही आवडतात ना? नक्कीच. तर चला बघूयात आजची रेसिपी. तर सर्वप्रथम मी काय केलं, एका चाळणीमध्ये आपल्याला जेवढे पोहे पाहिजे तेवढे घेतले आणि चांगले 2 पाण्याने भिजवून घेतले. चांगले पोहे भिजवून झाल्याच्या नंतर ना मी एक साईडला ठेवले आणि इकडं एक कढईमध्ये तेल घेतलं. ते तेल गरम झाल्याच्या नंतर ना त्यामध्ये शेंगदाणे ॲड केले. शेंगदाणे चांगले लालसर असे खरपूस भाजून द्यायचे. तुम्ही बघत असाल असे खरपूस शेंगदाणे झाल्याच्या नंतर ना त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक अशी कट करून त्यामध्ये ॲड करायची. तीही अशी चांगली तळून घ्यायची, म्हणजे मग त्याच्यात पोह्यांमध्ये तिखटपणाही मुरतो आणि मिरची खाताना आपल्याला तिखट लागत नाही आणि तीही छान लागते पोह्यांसोबत. आणि नंतर त्यामध्ये मोहरी ॲड केली. मोहरी चांगली अशी तडतडून दिली आणि नंतर तुम्ही बघत असाल हे आपलं चांगलं असं लाल लाल खरपूस असं सगळं झालेलं आहे. मिरची शेंगदाणे छान असे खरपूस झाले आणि नंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे कांदा. पोह्यांमध्ये कांदा थोडासा जास्तीचाच टाकायचा आणि कांदा छान लागतो पोह्यांमध्ये, त्यामुळे मी थोडासा जास्तीचा टाकला आणि नंतर तो चांगला असं परतून घेतला. चांगला कांदा परतल्याच्या नंतर जे आपले पोहे भिजले होते ते तुम्ही बघू शकता असे मोकळे सुटसुटीत असे मऊ झालेले आहेत. आणि नंतर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे कोथिंबीर. नंतर थोडीशी हळदही मी त्यामध्येच टाकलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हळदही मी कांद्यामध्ये टाकली आणि नंतर आपण जे पोहे भिजवले होते ते ॲड केले. पोहे ॲड केल्याच्या नंतर त्यामध्ये वरून चवीपुरतं मीठ टाकलं आणि सगळे पोहे असे छान असे हलवून घेतले. हलवल्याच्या पोहे छान असे परतल्यानंतर मी त्यावरती थोडीशी तेलाची धार टाकली होती. तर मंडळी कसे झाले आपले छान असे मऊसूत पोहे झाले का नाही? नंतर मी त्याच्यावरती थोडीशी लिंबाची एक फोड घेतली होती पोह्यांबरोबर, तीही तुम्ही बघू शकता. छान असे मऊसूत पोहे सगळ्यांनाच आवडतात नक्कीच सकाळच्या नाश्त्यासाठी. आणि वरनं मी थोडीशी कोथिंबीर टाकली. जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. धन्यवाद.